वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरनं हिवाळी अधिवेशनात वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं। मुख्य म्हणजे वेगळ्या विदर्भासाठी कुठलाही मोर्चा किंवा आंदोलन झालेलं नाही, पण तरीही चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप वेगळ्या विदर्भासाठी सकारात्मक असल्याचं म्हटल्यानं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। माननीय मुख्यमंत्री सुद्धा कधीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच त्यांनी या ठिकाणी आतापर्यंत भूमिका ठेवलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीची भूमिका ही वेगळ्या विदर्भाचीच आहे। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर सरकारनं घेतलेली ही भूमिका खरं तर काँग्रेसनं विदर्भातील विकासाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला वेगवेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर सवाल केला, ज्यानंतर आता सत्ताधारी भाजपनेही वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत सकारात्मक असल्याचं म्हणत जुन्या कढीला नव्यानं ऊत आणला, ज्यावर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केली। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आणि विजय वडेट्टीवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। आम्ही काँग्रेसच्या भूमिकेला अधिक महत्त्व देत नाही असा टोला राऊतांनी लगावला। अनेक वेळा वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून काँग्रेससोबत वाद झालाय असं म्हणत संजय राऊतांनी विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भासंदर्भातल्या वक्तव्याचा समाचार घेतला। आम्ही वडेट्टीवारांना अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे। महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे। काही होत नाही। काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे। आणि भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही। राऊतांच्या या टीकेवर प्रहार करत वडेट्टीवारांनीही आम्ही संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्त्व देत नाही असा टोला लगावला। नाही, मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी। आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे। संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ। वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली असतानाच राऊतांनी महायुतीवरही हल्ला चढवला। महायुतीत सरकारमध्ये शिंदेंची शिवसेना सहभागी असताना भाजप महाराष्ट्र तोडण्याची भाषा करताय असं म्हणत संजय राऊतांनी शिंदेंच्या सेनेसह भाजपवरही टीकास्त्र डागलाय। आपले पक्षीय मतभेद असतील, पण आज मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, विदर्भ तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। या राज्याचे प्रमुख मंत्री, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे कॅबिनेटचे महत्त्वाचे सदस्य आहेत, ते सांगतात विदर्भ वेगळा करण्याचे आमचं काम सुरू आहे, आमचा अजेंडा आहे। आणि देवेंद्र फडणवीस त्यावर काम करतायत। त्याच्यावर मिंधे गटाचा स्वतःला शिवसेना म्हणून घेणारा एकही आमदार उसळून उठला नाही, याचा अर्थ हे अमित शहाचे मिंधे आहेत। तुमच्या कॅबिनेटमधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतो आहे, आणि तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे बसून आज थंडगार लोळागोळा होऊन, याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहेत, आणि अमित शहाचा जो अजेंडा आहे मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहे, हे स्पष्ट होत आहे। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी टीकेची झोड उठवलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनी मात्र यावर बोलणं टाळलंय। वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडली, त्यावर संजय राऊतांनी म्हटलं की काँग्रेसने किती आपटली तरी वेगळा विदर्भ होऊ देणार नाही। मला काय वाटतं की हे जे काही या ठिकाणी हे काय बोलतात, ते काय बोलतात, याच्यावर उत्तर देण्याकरता मुख्यमंत्री आहे का? एवढंच कामधंदे राहिले का मुख्यमंत्र्याला? वेगळ्या विदर्भाची मागणी नवी नाहीये। 1953 मध्ये झालेल्या नागपूर करारानंतर भाषावार प्रांत रचनेनुसार विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात आला, पण 1953 मध्ये करार झाल्यापासूनच वेगळ्या विदर्भाची मागणी ही सुरू झाली। जवळपास 75 वर्षांचा इतिहास या मागणीला आहे। याच मागणीला हवा देत राज्यात अनेक सरकारं आली। भाजपनंही 2014 मध्ये केंद्रात सत्ता मिळवल्यास वेगळा विदर्भ निर्माण करण्याचं आश्वासन दिलेलं, पण गेल्या 11 वर्षात विदर्भ बराच बदलला। विदर्भाचा विकास झपाट्यानं होतोय, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी करणारी आंदोलनंही शांत झाली। त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाची मागणी ही केवळ राजकीय आहे। त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या पुढे काही घडतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।